जय महाराष्ट्र. भारत अमेरिका जो नवीन व्यापाराचा करार होऊ पाहतोय आणि त्याचा परिणाम भारताच्या कृषी क्षेत्रावरती कसा पडणार आहे, सखोल चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. कारण आपण पाहतोय जसंही या कराराचं अनाउन्समेंट झालं, विरोधक संसदमध्ये गदारोळ मचवतायत, तीव्र विरोध करतायत आणि दुसऱ्या साईडला क या डीलचं तोंड भरून कौतुक केलं जातं. देशाच्या पंतप्रधानाचं कौतुक केलं जातं. त्याबद्दल केंद्रीय कृषी मंत्री खुद्द या डील किंवा जो काही करार आहे त्याचं स्वागत करतायत. पियुष गोयल म्हणतायत, की भारताला किंवा विशेषतः कृषी विभागाला त्याचा कसलाच परिणाम होणार नाहीये. दुग्ध व्यवसाय असेल किंवा कृषी उत्पन्न असेल, बाजारभावात त्याचा कुठलाही परिणाम होणार नाहीये. मग असं असताना एवढा गोंधळ का होतोय? विरोधक आणि सत्ताधाऱ्याला थोडंसं बाजूला ठेवून आकडेवारी काय सांगतेय? नेमकं आकडेवारी जे माल आपण मागच्या 4-5 वर्षापासून भारत या अमेरिकेला पाठवतोय, त्यात कृषीचा कोणकोणता आहे, विशेषतः म्हणजे कृषीबद्दलच आपण बोलणार आहोत आणि अमेरिकेकडनं भारतात काय-काय माल आयात केला जातो, त्यात कृषीचा वाटा किती आहे, कोणकोणते आयटम्स आहेत आणि या ज्या काही मुक्त करार झालेला आहे. कारण आपण पाहतो की भारताकडनं जे अमेरिकेला आपण पाठवणार आहे त्याला 18% टॅक्स होणार आहे. 50% वरनं 18% आलाय. परंतु त्या डीलमध्ये असंही सांगण्यात आलेलं आहे, की आपल्याला बाबा भारताला $50,000 कोटी इतकं आयात करणं बंधनकारक झालेलं आहे. मग आता ह्या $50,000 कोटी मध्ये खनिज आहे, परत ॲग्रीकल्चरचाही समावेश केलेला आहे. मग या ॲग्रीकल्चरमध्ये, या कृषीमध्ये आपण जे आयात करणार आहे अमेरिकेकडनं ते 0% वरती करणार आहे. म्हणजे आपण विकायचं तर ते 18% त्यांनी टॅक्स लावणार आणि जर विकत घ्यायचं असेल तर 0% टॅक्सवर. सरळ-सरळ पाहता तर हा मुक्त करार दिसूनच येत नाहीये. म्हणजे समतोल दिसून येत नाहीये. सरळ-सरळ 18% चा फरक आहे. परंतु असो, हा मुक्त करार नेमकं किती दिवसासाठी असणार आहे? कोणकोणत्या म्हणजे घटकामध्ये म्हणजे ॲग्रीकल्चरवरती असेल तर कुठल्या-कुठल्या आयटम्सवरती असणार आहे. मग एव्हिएशन असेल, फार्मास्युटिकल असेल, कोणत्या ह्याच्यासाठी अद्यापही सरकारकडनं स्पष्ट सांगण्यात आलेलं नाहीये. परंतु आपण बघणार आहोत ट्रू फॅक्ट्सवर, की नेमकं आजपर्यंत भारताकडनं अमेरिकेला कृषी निगडीत कोणकोणते आयटम्स निर्यात केले जातात. सगळ्यात पहिलं म्हणजे तांदूळ निर्यात केली जाते. आता या डीलमुळं तांदूळाला परत वाढ मिळणार आहे. कारण आपण पाहतोय की तांदूळावरती 50% टेरिफ असताना सुद्धा विक्रमी विक्री किंवा आपलीकडे एक्सपोर्ट केला जायचा. त्यामुळं याचा जो डेटा आहे तो इंडियन राईस एक्सपोर्ट फेडरेशन सांगताय की 50% असताना सुद्धा तांदूळाची विक्रमी विक्री अमेरिकेत व्हायची. म्हणजे भारताच्या तांदूळाला पसंती दिली जायची. तर आता जर टॅक्स कमी झाला तर नक्कीच त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. कपडा निर्यात वाढणार आहे. दुसरं म्हणजे आता कपडा निर्यातमध्ये वेगवेगळ्या देशात अमेरिका वेगवेगळ्या देशाला वेगवेगळे टॅक्स लावत. चायनाकडनं ते 30% टॅक्सनं घेत आहे. बाकी बांगलादेश, व्हिएतनामकडनं 20% घेत आहे. त्याच्यानंतर इंडोनेशियाकडनं 19% घेत आहे. तर सगळ्यात कमी हे भारताकडनं घेणार आहे. तर कापड निर्यात हे 18% आपल्याला निर्यात करायचं आहे. त्यामुळे कापडमध्ये पण निर्यातमध्ये वाढ होणार आहे. दुसरं म्हणजे कोळंबी निर्यात, जे आपला ॲग्रीकल्चर प्रोड्यूस आहे, त्यामध्ये कोळंबीचा वाटा हा मागच्या 6 महिन्यात घसरलेला होता. कारण तेच होतं की 50% चा टॅक्स टेरिफ लावला होता. चायनाकडनं जे माल अमेरिकेत कोळंबीचा जातो त्याला 30% टॅक्स लावला जातो. व्हिएतनामकडनं 20%, इंडोनेशियाला 19%. तर आता भारताला तो एक 18% असल्यामुळं जो मागचा 6 महिन्याचा जो काही गॅप आहे आणि जो निगेटिव्हमध्ये गेलेला आहे एक्सपोर्ट, तो कुठेतरी वाढेल आणि चालना मिळेल. असं आता ॲग्रीकल्चरशी रिलेटेड म्हणजे कृषीशी रिलेटेड हे जे 3 पदार्थ आहेत याचा वाढ होण्यात दिसून येत आहे. त्यासोबतच अमेरिका आपल्याकडे काय-काय पाठवत आहे, म्हणजे की एक्सपोर्ट सगळ्यात मेन गोष्टी कोणकोणत्या अमेरिका पाठवतात, तर त्यामध्ये टेलिकॉम आहे, फार्मास्युटिकल्स आहे, डिफेन्स आहे, पेट्रोलियम प्रॉडक्ट्स आहेत, एव्हिएशन्स आहेत. ह्या 2025चा जर सरासर काढायचे झाले तर जब्बल $170 लाख कोटी आयात आपण केलेला आहे किंवा यूएस जी एक्सपोर्ट करताय ती 170 लॅक्स US डॉलरची एक्सपोर्ट आहे. आता त्यामध्ये कृषीचे कोणकोणते आयटम आहेत, तर कापूस आहे. आपण जे घेतो त्यातलं कापूस घेतो, तेल घेतो, त्याच्यावर बदाम, पिस्ता या कृषीशी निगडीत सोयी आहेत. परंतु आपण एक एक गोष्ट पाहिली पाहिजे, की ही जी काही डील होईल किंवा नाही होईल, याच्या डीलच्या अगोदरही भारताचा माल हा अमेरिकेत विकला जायचा, जरी त्याच्यावरती टॅरिफ असतील तर. आता तो कमी झालाय, त्यामुळं तो जास्त विकला जाईल आणि अमेरिकेतला कृषी माल हा भारतात पूर्वीपासूनच यायचा आणि आता तो मुक्त करार झाल्यामुळं त्याची वाढ होणारच आहे. परंतु त्याच्यात किती वाढ होईल, हे आपण पाहून घेऊया, की अमेरिकाची वाढ ही केवळ आता मुक्त करारामुळे होणार आहे का मागच्या 4-5 वर्षात कसं झालेलं आहे ते पाहूया. 2020 मध्ये टोटल अमेरिकन एक्सपोर्ट टू इंडिया भारताला जे त्यांनी एक्सपोर्ट केले ते $1,820 मिलियन आहे. 2021 मध्ये 22 मध्ये त्याचा आकडा जातोय $1,853 मिलियन इतका. म्हणजे 1,820 वरनं $1,853 मिलियन उसळी आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर 2024 मध्ये जर बघायचं झालं तर $2,127.60 मिलियन
अमेरिकेकडनं आपण आयात करतो किंवा अमेरिका भारताला पाठवतंय. आता तोच आकडा जर 2025 मध्ये बघायचा झाला तर 2,853 मिलियन $US आहे, USD आहे. म्हणजेच काय, तर करार जरी नसता झाला किंवा झालेला नसला, तरीही 2020, 21, 24, 25 ची आकडेवारी सांगतायत, की सातत्यानं भारतामध्ये अमेरिकन गुड्स, विशेषतः ॲग्रीकल्चर गुड्स हे येतच आहेत. म्हणजे त्याचा ह्या डीलसोबत जास्त काही प्रभाव पडेल असं दिसत नाहीये किंवा पडेल का नाही पडेल हे येणारा काळ सांगणार आहे. पण आज घडीला सुद्धा आपण अमेरिकेतले कृषी रिलेटेड प्रॉडक्ट्स वापरतोय. आता कृषी एक्सपोर्ट काय-काय आहे? ॲग्री एक्सपोर्ट यूएसचं भारताला ॲग्री एक्सपोर्ट काय-काय आहे ते बघून घेऊया. ट्री नट्स आपण घेतोय. त्यानंतर इथेनॉल घेतोय, सोयाबीन घेतोय, सोया ऑइल असेल किंवा सोयाबीन आणि कॉटन या 4 प्रमुख गोष्टी आहेत ज्या की भारतामध्ये अमेरिकेच्या घेतल्या जातात. आता यामध्ये आकडेवारी सांगते की ट्री नट्सची जी वाढ आहे वर्षानुवर्षी 32% एक्सपोर्ट म्हणजे किंवा इम्पोर्टमध्ये आपण आयात करतोय त्याची वाढ होतीये. इथेनॉलची मागच्या 2 वर्षात आयात कमी झालेली आहे. पर्यायानं भारत स्वतः इथेनॉल तयार करतोय किंवा इतर पर्यायी भारताने शोधलेले आहेत. त्यामुळे त्याचा जो परिणाम आहे तो निगेटिव्हमध्ये गेलेला आहे. मागच्या 2-3 वर्षात -3.7% आहे. सोयाबीनमध्ये 1.5% वाढ झालेली आहे दरवर्षी. कापूस जे कॉटन आपण म्हणतो त्याच्यात 95.5% म्हणजे जवळपास 100% वाढ ही कापसाच्या जीएम असल्यामुळे जे कापसाचे जे प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. आता आपण काय पाठवतो अमेरिकेकडे? भारताची जे प्रमुख आपण पाठवतो त्याच्यामध्ये सर्वात अगोदर सी फूड्स आहेत, स्पाइसेस आहेत, जे मसाले आपण ज्याला म्हणतो. तांदूळ आपण पाहिलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं. काही प्रोसेस्ड फूड आहेत, म्हणजे की रेडी टू ईट फूड म्हणून तिकडे वापरले जातात. काही बेक्ड फूड आहेत, बेकरी आयटम्स आहेत, जे की अर्धे इथं तयार केले जातात, तर अर्धे तिकडे तयार केले जातात. तर अशा प्रकारे यामध्ये आपण पाहतो की भारत जे पाठवतोय त्यामध्ये वाढ तर नाहीच आहे. परंतु अमेरिकेकडनं आपण जे घेतोय त्यामध्ये सरासरी 34% म्हणजे वर्षानुवर्ष 30 ते 34% ची वाढ ही कृषी विभागात अमेरिकेतनं जे माल घेतला जातो त्यामध्ये दिसून येते. पण मग आता हे सरळ काय सांगताय? म्हणजे मला नेमकं काय म्हणायचं होतं, की ऑलरेडी बाबांनो आपण कृषीशी निगडीत माल घेतच आहोत. आता या डीलमुळं नेमका कसा परिणाम होणार आहे? आता या डीलमध्ये नेमकं कोणकोणते घटक आहेत? कोणकोणत्या विभागामध्ये म्हणजे कृषी विभाग असेल, फार्मास्युटिकल असेल, एव्हिएशन असेल, टेक्नॉलॉजी असेल, त्यापैकी कोणत्या विभागाला मुक्त करार देणार आहे? ॲग्रीकल्चरला त्यांनी सांगितलं डोनाल्ड ट्रम्पनं ट्वीटमध्ये सांगितलं, की ॲग्रीकल्चर ही तुम्ही आमचा घेतला पाहिजे. तर मग ॲग्रीकल्चरमध्ये कोणकोणते घटक आहेत किंवा गुड्स आहेत किंवा माल आहेत, जो की फ्री ट्रेडमध्ये येणार आहे. त्याची नियमावली ज्यावेळेस सरकार देईल, त्यानंतर आपल्याला आणखी स्पष्ट चित्र होईल. त्यामुळे इतक्यातच आपण जे अंदाज बांधतोय, की नाही आता भारताचं नुकसान होणार, कंबरडं मोडणार शेतकऱ्याचं, त्याची चाहूल लागली असं जरी दिसत असेल, तर जोपर्यंत आकडे येत नाहीयेत, तोपर्यंत बोलणं खूप चुकीचं आहे. आता यामध्ये परिणाम काय होणार आहे ते येणारा काळ सांगेल. परंतु देशातल्या शेतकऱ्यांना काय करायचंय? तर तुम्हाला तुमचं उत्पादन म्हणजे त्या आंतरराष्ट्रीय दर्जाचं उत्पादन करणं खूप गरजेचं आहे. कारण शेतमालाला भाव मिळत नाहीये, आंतरराष्ट्रीय दर्जाचा भाव मिळत नाही किंवा राष्ट्रीय आपल्याला देशातल्या देशातच मालाला भाव मिळत नाही. त्याचं कारणही तेच आहे, की त्या दर्जाचं उत्पादन आपल्याकडे नसतं. कारण अमेरिकेचं जे जीईएम प्रॉडक्ट आहे, त्याची मागणी इतकी जास्त का होतीये? आपण जीईएमला नाव ठेवतोय, परंतु भारतात जीएमच जास्त आयात केलं जातं. भारतीयकडनं ते पचवलं जातं आणि त्याच्यावरती आपला प्रश्नचिन्ह असतो, की जीएम आपल्याकडे घातक आहे. घातक असताना सुद्धा आपण खातोच आहे. तर त्या दर्जाचे जर का आपण आपले उत्पादन वाढवले, मग उत्पादन वाढवायला शेतकऱ्याला सरकारनंच मदत केली पाहिजे. त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि मग जाऊन कुठेतरी शेतकरी त्या लेव्हलचं खाद्य तयार करेल, कृषी क्षेत्रातलं माल तयार करेल आणि त्याच्या मालालाही त्याच प्रमाणात भाव मिळेल किंवा त्याला एक्सपोर्टलाही वाव मिळेल. आता विनाकारण सगळ्या लोकांकडून म्हणजे दुसऱ्या देशातले दरवाजे बंद करून ठेवायचे आणि आपण आपल्यावरच अवलंबून राहायचं हे कितपत योग्य आहे? आपण आपल्यामध्येही सुधारणा करणं गरजेचं आहे, अवलोकन करणं गरजेचं आहे. आशा करूया ही जी काही ट्रेड डील आहे त्यांनी नक्कीच शेतकऱ्याचा आणि इतर क्षेत्रातल्या उद्योजकाचाही फायदा होणारच आहे. त्या संदर्भात जे काही अपडेट्स असतील ते मी वेळेतच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.